आपल्याला जो दररोजचा सकाळचा व्यायाम करतो हा व्यायाम तुम्ही कधीही करू शकता. असं नाही की सकाळीच करायला पाहिजे. आजचा व्यायाम आपण जो करणार आहे तो 10 मिनिटाचा पोटाचा असणार आहे, झोपून असणार आहे. त्यामुळे तुम्ही काहीतरी मऊ अंतरण्यासाठी घ्या. जे नवीन लोक आहेत पहिल्यांदा व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना, पहिल्याच दिवशी जर तुम्ही व्यायाम करत असाल तर ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून तुम्ही व्यायामाला सुरुवात करा. आणि जरी तुम्हाला वाटलं की नाही हाच बघून व्यायाम करायचा आहे तर रिपिटेशन 5 ते 6 करा. कारण डायरेक्ट पहिल्यांदाच पोटाचा व्यायाम चालू केल्यानंतर पोटावरती लहान आतडं मोठं आतडं म्हणजे पोटाच्या आतल्या ऑर्गनवरती सूज येण्याची शक्यता असते. 2 दिवसांत ते दुखणार आहेत. त्याच्यामुळे ती काळजी घ्या. पण सातत्य व्यायामाला ठेवा. त्याच्यासाठी अगोदरचे जरी व्हिडिओ बघून केले तर चालेल. 10 मिनिटाचा टायमर लावतो, मॅडम काउंट करतील. टायमर लावलेला आहे. फुल एनर्जेटिक आणि फुल पॉझिटिव्ह राहायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 बॅक 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर घ्या. 1 फुल 2 पॉझिटिव्ह राहायचं. 3 4 5 6 7 8 9 10. हात पाठीमागून पुढं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर. 1 2 3 फुल चार. पॉझिटिव्ह राहायचं. 5 एनर्जेटिक राहायचं आहे. 6 7 8 9 10. उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय जवळ घ्यायचे, गुडघा पुढं पाठीमागं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उभं राहायचं, पायाचा घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरं 1 2 3 फुल पॉझिटिव्ह 4 एनर्जेटिक राहायचं. 5 6 व्यायाम 7 हा 8 कष्ट म्हणून करू 9 नका. 10. दोन्ही पायाचं अंतर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ह्या सरळ उभं राहायचं. हां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जंप करतोय आपण. फक्त 20 जंप. गुडघा दुखणाऱ्यांनी लय जंप हाय जंप मारू नका. बाकीच्यांनी रेग्युलर. गुडघा थोडासा फोल्ड ठेवायचा म्हणजे गुडघ्याला इंजुरी होत नाही. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता बसून झोपून पोटाचा व्यायाम. ओके. आज जरा युनिक करूया आपण. युनिक. ठीक आहे. नवीन नवीन सगळ्या स्टेप करूया. हां पहिल्यांदा झोपायचं आहे. पायात थोडं अंतर. हां उठायचं जमत नसेल तर हात टेकाने उठा. उठायचं जमत नसेल तर बाकीच्यांनी. ओके. हां 1 2 पायात थोडं अंतर आहे. 4 5 6 7 8 आज मजा आहे. 10 ज्यांना उठायचं जमत नाही त्यांनी मला 10, कमेंट करून सांगा. म्हणजे 9, पुढच्या वेळेस कसं व्यायाम घ्यायचं कळेल. 8 किती टक्के आज व्यायाम केला असा 7 पोटाचा ते सांगा. 6 5 4 3 2 2 लास्ट 1. 1. रिलॅक्स व्हायचं. जेवढं जमतंय तेवढंच करा. गडबड करू नका. नाही जमलं ना काय नाही, पाय लांब करा, उठायचा प्रयत्न करा. ते पण नाही जमलं एका अंगावर झोपायचं. पाय इकडे घ्या. जमत नाही त्यांनी बाकीच्यांनी रेग्युलर करा. ज्यांना जमत नाही त्यांनी हे सेट करायचे आहेत. हे एका अंगावर होईल. फक्त रिपिटेशन वाढवा. इकडं आम्ही 10 केले. 10 20 तुम्ही 15 30 करा. तुमचं स्पीडमध्ये थोडं होईल. ज्यांना जमत नाही पोटात गोळा येतो उठायला जमत नाही त्यांनी
आता बघा पायात अंतर वाढवायचं. कुठेच पुढं पुढं जाईल तेवढा हात. 1 2 3 4 पायात अंतर वाढवलं बी. 5 6 7 8 9 9 आणि लास्ट 10. हे पण उठाय नाही आलं तरी पण मग सांगितलं तसं. मग झोपायचं, हात खाली ठेवायचं, गुडघा. ज्यांना उठायचं जमत नाही त्यांच्यासाठी हा सेट आहे. पण कारण सांगायचं नाहीत, व्यायाम करायचाच. ओके. पण उठता येत नसेल तर थोडेसे पाय वरती घेतले तर उठता असा येतच. झोला येतच मारायचा. उठता. झोला मारायचा प्रयत्न असा. करा. हां आहे असा झोला मारून उठा. प्रयत्न करत राहायचं. ठीक आहे. कारण मात्र सांगायचं नाहीत. कारण अजिबात हळूहळू सांगायचं जमत नाही. जातं, प्रयत्न करा. हा आता बघा निवांत झोपतो कसं आपण निवांत नाही तशा पद्धतीनं एक पाय वर घ्या. हिला एवढं उठायचं. 1 2 3 4 5 नवीन 6 लोकांनी 3 4 12 7 8 9 10. पाय बदलायचा. थोडीशी रेस्ट घ्यायची. स्टमक साठी खूप छान एक्सरसाइज आहे ही. प्रयत्न कराच, जमवाचे. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 लास्ट 10. रिलॅक्स व्हायचं. लक्षात ठेवायचं आपल्याला ओव्हर काय करायचं नाही. शरीराला त्रास होईल अजिबात काय करायचं नाही. हे असं एवढं अवघडीतलं मारलंच पाहिजे असं काही नाही. आपले बरेच दिवस झालं वर्कआउट चालू आहेत त्यामुळे व्हेरिएशन घेतोय. नवीन लोकांनी काळजी घ्या. 6 स्टमक मारा पण 5 5 6 6 7 7 लय मारू नका. एवढा अवघड पाय एका ह्याच्यावर घेऊन असलं केलंच पाहिजे असं पुढची स्टेपचं काही गरज नाही. पण कारण मात्र सांगायचं नाही. व्यायाम हा करायचाच, नाहीतर उभा राहून करा साईडला. ठीक आहे. हां आता बघा एक पाय घेतोय. हां आणि फक्त हाप उडतोय. हाप 1 हाप दोन, उडतोय. वर येताना श्वास तीन, सोडा. 4 5 6 वर येताना श्वास सोडायचा. 7 8 9 आणि 10. लय भारी येतंय. पोटात बसपेक्षा वाकडून धरतंय. स्वतःला फील करायचं बघा. हा खालचा पाय स्ट्रेट, हा पाय फोल्ड, हा परत हाप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स व्हायचं. बऱ्याच वेळा काय होतं आपण व्यायाम टाळतो. वेळ असतोय, मोबाईल घेतो, काय स्क्रोलिंग करत बसतो. माझं जर मत असतं माझा मोबाईल आला तर मी काय व्यायाम करत करत सांगत असेल तेच व्हिडिओ बघा. उगा गप्पा गोष्टी ऐकतच असू नका माझ्या पण. ठीक आहे. हां पायावर पाय ठेवायचा आहे एवढंच. 1 पायावर पाय ठेवला, पाय स्ट्रेट आहेत. 3 4 5 स्लो सोडतोय, पाय सहा. स्ट्रेट आहेत. 7 8 9 10. आता बघा रेस्ट घ्यायची आहे. पाय खालचा वरचा खाली पाय बदलतोय आपण. ज्येष्ठ लोकांनी कंबरेवर ताण पडणे शक्यता आहे. जास्त ताण दूर करू नका. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडी रेस्ट घ्यायची. नवीन नवीन सेट आहेत. जरी तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर एकदम थोडे 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 घ्या. ठीक आहे. हां फक्त एक वन साईडला होईल. फक्त एकाच साईडला एकाच बाजूला 1 2 तिरका घेतलाय पाय. 3 4 5 6 7 8 9 9 10. रेस्ट घ्यायची. आता ह्या बाजूला आता तिरका उजव्या जाईल पाय. बाजूला. हां थोडी रेस्ट मध्ये मध्ये घ्या जर लय लोड होत असेल तर. ठीक आहे. हात खाली घेतला तर चालतोय, साईडला घेतला चालतोय तुमच्या हे ना. हां 1 2 3 4 5
6 7 8 9 10. 10. वेगवेगळे व्हेरिएशन आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. जमल तसं करा, गडबड करू नका. जुन्या लोकांनी सुद्धा हे केलंच पाहिजे असं काही नाही. आता साईडला झाले, दोन्ही पायाचा स्ट्रेट घेतोय. हा, स्लो सोडायचं. 1 पायात थोडं 4 बोट 2 अंतर ठेवायचं, दोन्ही पायात 3 एकमेकाला चिटकू नका पाय. 4 5 6 7 8 9 10. 10. आणि आपले 10 मिनटं झाले आहेत. पोटाचा व्यायाम आपण 10 मिनटं केलं आहे. आता फ्लँक 1 मिनिट घेऊया का वाढवायचं? 1च मिनिट घेऊया. हां, तर फ्लँक करतोय आता आपण. वाढवायचं असेल तर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा, आपण वाढवूया. हां, पुढच्या वेळेला आपण वाढवू शकतोय. जर तुमचं फ्लँकचं टायमिंग वाढलं असेल तर आज 1 मिनिटाचं फ्लँकचं टायमिंग लावतोय. ज्यांना ज्यांना पूर्ण झालं त्यांनी कमेंट टाका, कमेंटमध्ये सांगा, म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला वाढवता येईल. म्हणजे तुमची स्ट्रेंथ कुठेपर्यंत आल्या बघूया. आज 1 मिनिटाचं फ्लँक करताना बघा, एका रेषेत दिसायला पाहिजे आपण, मान समोर पुढं एका रेषेत. ठीक आहे, टायमर लावतो. नवीन लोकांनी नाही केलं तरी चालेल. हां, ओके. 1 मिनिट टायमर आहे. 1 2 3 अप टायमर लावलेला आहे. आणि मी जरा गप्पा मारतो होता. तर मग काय जेवणामध्ये काय खायचं काय नाही खायचं ह्याचे व्हिडिओ आपण टाकत असतोय. फक्त जरी तुम्ही काही पण खावा, भाकरी खावा, भात खावा, चपाती खावा, ह्याच्याबरोबर प्रोटीनची भाजी आमटी जी काय असेल ते आपण घ्यायची आहे. हे साधं गणित आहे, एवढं मोठं काही सायन्स नाही की तुम्ही भात बंद केला की हे होणार ते होणार. भाताबरोबर प्रोटीन काय देत आहे? प्रोटीन म्हणजे जर तुम्ही चिकन अंडी मासं खात असाल तर. पण भाताबरोबर आपण परत उलटं करतो. भाताबरोबर हे जरी घेतलं तर चिकन कमी, मासा कमी, अंडी कमी, रस्सा जास्त घेतो. मसाल्याचं असं मस्त घेतो, रस्सा ओढून ओढून पितो. आणि त्याच्यामुळे काय होतंय, पुन्हा ते वजन वाढतंय, पोट सुटतंय. प्रोटीन आहे त्या पीसमध्ये आणि आपण रस्सा जास्त घेतोय. मग काय होईल तुम्हाला? सेम लक्षात ठेवायचं. कडधान्यातली पण तेच, कडधान्याचं प्रमाण तुम्ही नुसतं कमी घेताय 1-2 चमचा, आणि बाकीचं भाताचं प्रमाण जास्त. मग तिथं काय होणार? ओके, आपला 1 मिनिटाचा फ्लँकचा टायमरसुद्धा झालेला आहे. ज्यांनी पूर्ण केलं त्यांनी कमेंटमध्ये सांगा फ्लँक किती वेळ केला असा. पुढच्या वेळेला आपल्याला मग वाढवता येईल. आणि हा व्यायाम तुम्ही केव्हाही करू शकता, सकाळी दुपारी संध्याकाळी. आणि तुम्ही हे आत्ता व्यायाम करून झाल्यानंतर दिवसभर जर बसून असाल तर त्याचा पण एवढा फायदा होणार नाही. कारण फायदा होतो 100%, पण अजून चांगला फायदा पाहिजे असेल तर दर 1 तासानंतर 1 मिनिट 30 सेकंद 40 सेकंद 45 सेकंद 50 सेकंद जे तुम्हाला वेळ मिळेल 1 तासानंतर त्या हालचाली करा. व्यायाम करत बसा म्हणत नाही मी, पण तो इफेक्ट सुद्धा जबरदस्त आहे. आणि व्यायामाला कारण सांगायचं आहेत, व्यायामाला सुरुवात करा. अशाच माहितीसाठी फॉलो करा. धन्यवाद.